विदेशी दारू तस्करीचा मोठा पर्दाफाश। जावदा येथील बंद जेनिंगवर पोलिसांची धाड, सुमारे 2 कोटींचा मद्यसाठा, 14 वाहने जप्त। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील जावदा तर्फे बोरद गावाजवळील बंद पडलेल्या कपास मिल परिसरात विदेशी दारू तस्करीचा मोठा अड्डा उघडकीस आला आहे। मसावत पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या धाडीत सुमारे 2 कोटी रुपयांचा विदेशी मद्यसाठा, व्हीआयपी कार, एक ट्रक, एक ट्रॉला यासह एकूण 14 वाहने जप्त केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। प्राथमिक माहितीनुसार बंद पडलेल्या जिनिंगचा वापर विदेशी मद्याचा मोठा साठा लपविण्यासाठी केला जात होता। येथून कंटेनर व ट्रकच्या माध्यमातून गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणावर दारूची तस्करी करण्याची तयारी सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या रॅकेटमध्ये आलिशान व्हीआयपी कारचाही वापर करण्यात आल्याची माहिती तपासातून समोर येत आहे। या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या वाहनांपैकी बहुतांश 12 वाहनांवर गुजरात राज्याची नोंदणी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। त्यामुळे या प्रकरणामागे आंतरराज्य तस्करीचे मोठे जाळे कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे। मसावत पोलिसांनी वेळेवर कारवाई करत तस्करांचा मोठा डाव उधळून लावला। प्राथमिक अंदाजानुसार नंदुरबार जिल्ह्यात विदेशी दारू तस्करी विरोधातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण? विदेशी मद्याचा साठा नेमका कुठून आणला गेला? तस्करीचे नेटवर्क किती व्यापक आहे आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे? याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे। अधिकृत पंचनामा, अचूक जप्तीचा आकडा आणि आरोपींबाबतची माहिती पोलिसांकडून लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे।